हॅलो नमस्कार, तुमचं कावळे किचनमध्ये स्वागत आहे. मी बनवणार आहे रामफळाची रबडी. त्याच्यासाठी हे बघा मी रामफळ घेतलेलं आहे. तर ही असं ह्या पद्धतीने हे रामफळ आपल्याला फोडून घ्यायचे आणि मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. चांगलं आपल्याला दूध उकळायचे. त्यासाठी साखर घेतली आहे, जायफळ आणि विलायची पूड घेतली, काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. तर पहिलं मी आता गर काढून घेणार आहे रामफळाचा. आणि हे रामफळ आमच्या घरचंच आहेत, गावावरून आणलेले रामफळ आहेत आणि छान आहेत रामफळ. आणि रामफळामध्ये काही जास्त बिया नसतात, त्याच्यामुळे ह्या पद्धतीनं काढून घ्यायचं आपलं पूर्ण हे. आणि असा गर काढून घ्यायचा आणि चमच्यानं वगैरे हातानं किंवा चमच्यानं त्याच्यातले बिये वगैरे काढून घ्यायच्या. तर हे असा गर आपला काढून झालेला आहे आणि इथं दूध मस्त उकळलेलं आहे. तर आपण टाकून घ्या. मी खवा टाकला आहे त्याच्यात. खवा टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल, तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकताय. तर मी आता जे काजू बदाम घेतलेले ते आणि विलायची जायफळ पूड टाकून घेतली आणि त्याच्यात साखर टाकली. तर साखर त्याला कमी प्रमाणातच घाला, का तर रामफळ गोड असते जास्त आणि गर भरपूर असल्यामुळं त्याला घट्टपणा पण येतो. तर हे ह्या पद्धतीनं आता आपल्याला दूध छान उकळवून घ्यायचे आणि नंतर थंड करून घ्यायचे. तर आपलं हे दूध थंड झालेलं आहे. तर थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे रामफळ त्याच्यात मिक्स करायचे, नाही तर ते दूध खराब होऊ शकतं गरम ह्याच्यात टाकल्यावर, किंवा आंबूसपणा येऊ शकतो त्याला. म्हणजे थोडक्यात ते दूध फाटतं. त्याच्यामुळे एकदम थंड करायचं आणि नंतरच त्याच्यात आपल्याला ते रामफळ मिक्स करायचं. आणि रामफळ मिक्स केल्यावर ही आपली रबडी खाण्यासाठी आपली तयार आहे. तर हे बघा असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ट्राय करा. तर ह्या पद्धतीने तुम्ही रबडी करून बघा आणि रबडी आवडलीच तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.